संतांचा तो संग कमी जास्त नोहे भल तैसा पालटावी दशा तात्कालिक चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाता आता केशी राजा हिची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे धन्य धन्य नाम देवा एका जनार्दनी चरणी ठेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे पंढरी रायाचे लढीवाळ भक्त असणारे ज्ञानोबरायांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेवराय यांच्याच घरामध्ये राहणाऱ्या स्वतःला नामदेवरायांच्या दासी मानणाऱ्या महान भगवत भक्त जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामधून संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्हा आम्हाला जनाबाई सांगतात. संतांचा तो संग नोहे भल तैसा पालटावी दशा तात्कालिक. जनाबाई सांगतात अरे संतांचा संग सामान्य समजू नका. मग नोहे भल तैसा. भल तैसा म्हणजे कसा तरी येडा गबाळा असा नाही बरं. उलट याचा अधिकार असा आहे पालटावी दशा तात्कालिक. क्षणामध्ये आपली अवस्था बदलते. दशानाम अवस्था. एका क्षणामध्ये संतांच्या संगतीमध्ये आपली अवस्था जीवनाची बदलली जाते. कशाप्रमाणे याच्याकरता दृष्टांत दिला. चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाता. चंदनाच्या झाडाच्या जवळ इतर उगवलेली सामान्य झाडं त्या सर्व सामान्य लाकडांना चंदन आपला सुगंध प्राप्त करून देतो. आपला अधिकार त्याला प्राप्त करून देतो आणि त्यामुळं सामान्य असलेली लाकडं देवाच्या डोक्यावर बसण्याच्या अधिकाराची बनतात. त्याला कारण चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाता. जनाबाईंनी उदाहरण असं सांगितलं की जर चंदनाच्या संगतीमध्ये सामान्य लाकडांना अमूल्य अशा प्रकारची किंमत प्राप्त होते तसं तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. आपण कसे आहोत? संसारी आसक्त माया मोहे रत तापत्रय संतप्त झाले जीव. 3 प्रकारच्या तापांना आपण होरपळून निघालेलो आहे. पण संगत कोणाची घडली? संतांची संगत घडली. आणि संतांची संगत घडल्याबरोबर तुम्ही आम्ही सामान्य लोक पण लोक आपल्याला संत म्हणू लागले. का? केवळ ज्ञानोबराय नामदेवराय तुकोबराय नाथराय यांच्या संगतीमध्ये आपण आहोत. त्यांची वचनाक्षर आपल्या मुखामध्ये आहेत म्हणून लोक आपल्याला संत म्हणू लागली. हा परिणाम कशाचा आहे? चंदनाच्या संगे पालटती झाडे. चंदनाच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये असा फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. काही लोकांना पुन्हा शंका आली आणि पुन्हा जनाबाईंना विचारला हो जनाबाई हे शक्य आहे का? आणि शक्य आहे का म्हटल्याबरोबर जनाबाई सांगतात. लोक म्हणतात हे का ऐसे व्हावे? जनाबाई सांगतात संगती स्वभावे. असं कसं होईल? अरे संघामध्ये सगळ्याच गोष्टी होतात. संगतीमध्ये बरं संगतीमध्ये ज्याला जशी संगत आहे ज्या जैसी संगती त्या तैसी गती आणि समागमे रीती सर्व काळ. ज्याच्या जीवनामध्ये जशी संगत त्याला प्राप्त होते तसं त्याचं जीवन बनताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच नियमाप्रमाणे पतन उद्धार संघाचा महिमा. पतनाला जायचं का जीवन उद्धार करून घ्यायचा हे सर्वस्वी कशावरती अवलंबून आहे? संघावरती म्हणजे संगतीवरती अवलंबून आहे. म्हणून जनाबाई सांगतात हे का ऐसे व्हावे? संगती स्वभावे. हा संघाचा स्वभाव आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा एक ढवळ्या शेजारी पुढं काय वान नाही पण गुण लागला. ही आपली मराठीतली म्हण सगळ्यांना माहीत आहे नाही का? हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. जशी संगत आपल्या जीवनामध्ये घडते तसं जीवन आपलं बनत जातं. अजून एवढंच नाही बुवा. जनाबाई पुढे जाऊन सांगतात अनिके पालटावे देहा लागी. या देहात सुद्धा बदल घडताना आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. संगतीमध्ये नुसता स्वभाव बदलल यात विशेष नाही तर देहात सुद्धा बदल घडताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा
कुणाच्या संगतीमध्ये लोकांनी शंका घेतली आणि कुणाच्या संगतीमध्ये म्हटल्याबरोबर जनाबाई बोट करून दाखवतात, नाव घेऊन सांगतात, तैसा निसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरासारख्या महात्म्याची संगत जर आपल्या जीवनामध्ये आम्हाला घडली तर त्या संगतीमुळं चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बल लाकडे देवमाता. जसं ज्ञानोबरांची संगत घडल्याबरोबर चंदनाच्या संगतीमध्ये सामान्य लाकडाला किंमत प्राप्त होते, तसं ज्ञानोबरांच्या संगतीमुळं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला अगणित महात्म्य प्राप्त होतं. लोक आपल्याला संतच म्हणू लागतात. कशाप्रमाणे? चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बल लाकडे देवमाता विठ्ठल. यथामती अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. अभंगामधून जनाबाई संतांच्या संगतीचं महात्म्य आम्हाला सांगत आहेत. 700 वर्षापूर्वीच्या काळामधला हा इतिहास आहे. नामदेवरायांना 700 वर्ष जवळजवळ झाली अवतार कार्य करून, आणि त्याच काळामध्ये असणाऱ्या जनाबाई महाराज. जनाबाई स्त्री आहेत, पण काय अधिकार नामदेवरायांच्या संगतीमध्ये जनाबाईंचा झाला. नामदेवरायांनी देवाला जेवू घातलं, नामदेवरायांनी देवाला नैवेद्य दाखवला, दूध पाजलं. हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाम्या सवे जेवी नोहे संकोचित ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. ह्या कितीतरी प्रमाणातनं आपल्याला सिद्ध करता येतं की नामदेवरायांनी ज्या म्हटलं की देवानं जेवावं. काय नामदेवरायांचा अधिकार आहे. अहो, नामदेवराय ज्या ज्या वेळेस पांडुरंगाच्या मंदिरात जायचे आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर परमात्मा जर आधी कुणासंग बोलत असेल तर भगवंतानं बाकीच्याला बाजूला करावं, आधी नामदेवराय संग बोलावं. नाथ महाराज सांगतात, नाम जाता राहुळासी नाम जाता राहुळाजे बोले आदित्यासी देव बोले आदित्यासी
नामात आता राहुळासी देव बोले आदित्यासी. काय नाथ महाराजांनी वर्णन केलं नामदेवांचं. अरे नामदेव आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे. बरं नामदेव जाताना असे मुख्यानं जातात का? छेचे हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्यानं. नामचिंतन करत 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 नामदेव पांडुरंगाच्या मंदिरात जायचे. विण्याचा झंकार नामचिंतनाचा गजर पांडुरंगाच्या कानावरती पडल्याबरोबर परमात्मा जर आधी कोणासंग बोलत बसला असेल, रुक्मिणी माता जरी असली तरी सुद्धा भगवंतानी नामदेवांचा आवाज ऐकल्याबरोबर बाकीच्यांना बाजूला करावं, आधी नामदेवाकडे यावं. काय नामदेवा कसं काय कुणी म्हणावं, देवानं म्हणावं असा अधिकार आहे नामदेवांचा. एवढंच नाही, नाथ महाराज याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात देव जेवी सवे देव जेवी सवे धन्य नाम देव धन्य नाम देव आपल्या वारकरी संप्रदायिक चाली आहेत. आणि खास करून हा मुंबई बाज आहे. वैकुंठवासी आमचे तुकाराम बुवा शेट्टे. आता शेट्टे महाराजांना ओळखत नाही असे मुंबईतला एकही सप्ताह नाही. तुकाराम बुवाचा बराच कालखंड या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्या काळामध्ये परमार्थाच्या चालीचं खरं सुख जर कोणी घेतलं असेल तर तो वैकुंठवासी आमचे तुकाराम बुवांनी घेतलेलं आहे. तसं गायन तसं बरं, नुसतं गायन वादन एवढंच नाही, आचरण तसं. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज ते हयात जरी नसले तरी मुंबईत सप्त्यांमध्ये आल्यानंतर कीर्तनाला आल्यानंतर त्यांची आठवण होणार नाही असा एकही सप्ताह जात नाही. असं देव जेवी सवे आईसी ज्याची देवा सवे. नाथ महाराज सांगतात अरे नामदारांच्या बरोबर देवानं जेवण करावं. आईसे ज्याचे देवा सवे असं जेवण करण्याची देवाला सवय लागली होती नामदारांच्या बरोबर. इतका मोठा अधिकार नामदारांचा आहे. पण या सगळ्या गोष्टी करण्याकरता नामदारांना कुठं जावं लागायचं? पांडुरंगाच्या मंदिरात. पांडुरंगाच्या मंदिरात विटेवरती देवानं नामदारांचं जेवण केलेलं आहे. नामदारांच्या बरोबर बोललाय, चाललाय, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण याच्यापेक्षा उलट पहा. शेजारती झाल्यानंतर
भगवंतानं हळूच विटेवरनं खाली उतरावं आणि थेट जनाबाईंच्या घरी जावं. शेजारती झाल्यानंतर पंढरीमध्ये काकड्यापासून शेजारतीपर्यंत असे उपचार आहेत देवाचे. जुन्या काळामध्ये सुद्धा असेच उपचार होते. शेजारती झाली की देवाचं दार लावलं जातं. देव कुठं जाऊ नये म्हणून त्याला कुलूप घातलं जातं. हा नेम त्याही वेळेस होता, आजही आहे नाही का. कुठं जातो माहीत नाही, पण ते कुलूप घालतात. आणि हे कुलूप घातल्यानंतर सुद्धा भगवंताला कुलूप आणि कडेन कोंड्या हे काय गोष्टी करणार आहेत. चेचे हळूच परमात्म्याने विटेवरनं खाली उतरायचं आणि थेट जनाबाईंच्या झोपडीच्या जवळ जायचं. दिवसभर काम करून जनाबाई थकून जायच्या आणि थकून गेलेल्या असल्यामुळं अंथरुणावरती पडल्या पडल्या झोप लागायची. हो, कोणत्या प्रकारची गोळी घ्यायची आवश्यकता नव्हती, काहीच नव्हतं. सहज झोप लागायची. आणि मग देव तिथं यायचा. जनाबाईंच्या झोपडीच्या दारावरती थाप मारायची, हाक मारायची, जने अय जने. पण जनाबाई कुठल्या आवाजात येतो? गार झोप लागलेली असे चांगली जनाबाईंना. आणि मग जनाबाईंचं दार म्हणजे काय तुमच्या आमच्या घरासारखं चिरेबंदी वाडा आहे. अहो झोपडंच ते. दार असं ढकलल्याबरोबर बाजूला व्हायचं, निघायचं. देव आतमध्ये जायचा झोपड्यामध्ये. दिव्याची वात थोडी देवाने अशी मोठी करावी. जनाबाईकडे पावत जनाबाई शांत झोपलेल्या आहेत. पुन्हा जनाबाईंना हाक मारावी, अगं जने, ए जनाबाई, अगं उठ. उठी वो जनाई, घेई वो दळण, आवडीचे गाणे गावं किती, अगं उठ जनाबाई उठ. पण जनाबाई कुठल्या उठतायत? उठतच नव्हत्या. देवाला करमायचं नाही, आता काय करू? शेवटी देवाला राहवलं नाही. देवानं जनाबाईच्या मानं खाली हात घातला. नुठली या माने खाली घाली हात. जनाबाई जर उठल्या नाही ना, मानं खाली असा देवानं हात घालावा, असं जनाबाईंना उठवून बसावं. जनाबाईंना उठवून बसवल्यानंतर देवाच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर भाग गेला सीन गेला, सीन गेला, भाग गेला, सीन गेला, सीन गेला, गेला, अवघा झाला आनंदू. जनाबाईंना देवाचा स्पर्श झाल्याबरोबर क्षीण, भाग, थकवा ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या निवृत्त व्हायच्या. आणि मग जनाबाईंनी देवाकडे असं बघायचं, देवा अरे तुला काय कळतं का? कोणी म्हणावं? जनाबाईंनी. जो जगाला कळत नाही, ज्याच्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात, याची लागी केले ओसायास, कोणी जपतप अनुष्ठान करतं, कोणी व्रतवैकल्य करतं, कोणी यज्ञयाग करतं, कोणी होम हवन करतं, कोणी दाड्या वाढवतं, कोणी जटा वाढवतं, कोणी लुंग्या लावतं, कोणी अंगाला राख लावून फिरतं, कोणी फळाहारी, कोणी निराहारी. इतकी उपासना करतात. कुणा करता? याची लागी केले व सायास. अरे तो परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून सायास करताना जग आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या देवाला जनाबाई म्हणतात, देवा अरे तुला काय कळतं का? अरे ज्या भगवंताला, जो भगवंत कळण्याकरता वेदानं प्रयत्न केला. नाथ महाराज फार गोड सांगतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला
मौनावला वेद जाणू गेला पुढे 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 मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे देवया तुझला प्राप्त कैसे ते गुह्य तुझला प्राप्त कैसे ते गुह्य तुझला प्राप्त कैसे हरिमुखी गाता हरपदे चिंता हरिमुखे गाता हरपदे चिंता हरिमुखे गाता हरपदे चिंता हरिमुखे गाता हरपदे चिंता वेद जाणू गेला पुढे मौनावला 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 तुझला प्राप्त कैसे तुझला प्राप्त कैसे गुह्य तुझला प्राप्त कैसे हरिमुखी गाता हरिमुखे गाता हरपदे वेद जाणू गेला पुढे मौनावला वेद जाणण्याकरता गेला वेदाला कळला नाही श्रुतीला कळला नाही श्रुती नेती 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 म्हणती एको गोविंदू रे अरे कुणालाहीच न कळणारा परमात्मा आणि त्या देवाला जनाबाईनं सहज म्हणावं कारण जनाबाईंचे अभंग असे आहेत विटेवरी ब्रह्म दिसे आणि जनी त्याला पाहत असे कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील त्या देवाला जनाबाईने म्हणायचं देवा अरे तुला काय कळतं का माणसाला कधी कळतं हेच माणसाला कळत नाही कळतं का आपल्याला आमचे तात्या सांगायचे बा नेहमी बंडा तात्या कीर्तनातमध्ये कधी शामगावकर अप्पा तर फास रंगून सांगायचे लहानपणी पोरगं लहान असतं त्याला आपण बाळ्या म्हणतो नाही का काय म्हणतो बाळ्या बाळ्यानं जर गल्लीत भांडणं केली आणि त्या समोरच्या मुलाची आई भांडायला येते बाळ्याच्या आईला बाळ्याची आई म्हणते काय एवढं त्या टेन्शन घेत आहे बाळ्याला काय कळतंय आई काय म्हणते बाळ्याला काय कळतंय सहज म्हणून जायची विषय तिथंच कट व्हायचा ठीक आहे बाळ्याला कळत नाही मग बाळ्या थोडा मोठा होतो बाळ्याचा बाळासाहेब होतो नाही का आणि बाळासाहेब झाल्यानंतर बाळ्या चतुर्भुज होतो म्हणजे बाळ्याचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर आणि मग बायको म्हणते आमच्या यांना ना म्हणजे बघा तुम्हाला अनुभव चांगला आहे आमच्या यांना काहीच कळत नाही म्हणजे लहानपणी आई म्हणते कळत नाही मोठेपणी बायको म्हणते कळत नाही बाळ्या आजोबा होतो बाळ्याची पोरं मोठी होतात आणि पोरं म्हणतात आमच्या बापाला ना काहीच कळत नाही मग कळतं कधी आला आयुष्य गेलं तरी आपल्याला कळत नाही त्या देवाला जनाबाई म्हणतात अरे काय देवा तुला काय कळतं का हा टाईम आहे का येण्याचा असं जनाबाईंनी म्हणावं आणि असं म्हटल्याबरोबर देव म्हणतात अगं जने उठ दळण घे काय झोपली असतो आणि मग जनाबाईंना बळणं पुढे ओवणी ओकळ झाडी नाही का भगवंताने ओकळ झाडून काढायचं ते जातं त्या जात्यावरती जाऊन परमात्म्याने आधी बसायचं त्याचा खुंटा आपण स्वतः आधी लावायचा आता हे जातं उकळ मुसळ पाटा वरवटा आपल्या जीवनातून हद्दपार झाले नाही का नाव काय त्याचं जातं काय नाव आहे जातं जे कधीच जात नाही त्याला काय म्हणतात तो आपण जातं म्हणतात 2-2 4-4 5-5 पिढ्या जरी आपल्या गेल्या तरी जे जागणं हालत नाही
त्याला काय म्हणतो आपण? जातं. पुन्हा पाटा वरवटा, नाही का? जुन्या काळात आपल्या गावी अजूनही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अहो त्या पाट्या वरवट्यावरती वाटलेलं सारण आणि त्याची केलेली भाजी. आता काय सांगू तुम्हाला, हात धुतल्यानंतर सुद्धा 2-2 तास हाताचा वा वा आणि तोंडाची चव जात नाही. आता मसाल्याला कमी नाही बुवा, डब्याच्या डबे मसाला, पण चव नाही कशाला, नाही का? मसाल्याला कमी नाही, मसाला भरपूर आहे, पण चव कशाला शिल्लक राहिली? पण जुन्या काळात पाटावर वटा, ते उकळ मुसळ. आताच्या पिढीनं तर बघितलं बी नाही. लोकाला ते उकळ मुसळ म्हणता बी येत नाही, ते मिसळच म्हणतंय नुसतं, नाही का? त्याला उकळ मुसळ कुठं म्हणता येतंय? शब्दसुद्धा हद्दपार झाले. असं ते जातं. जनाबाईच्या बरोबर देवानं दळण दळावं. काय त्या जात्याचं सामर्थ्य असं सांगितलं जातं, नकापासून ते शेंडीपर्यंत व्यायाम घडायचा त्या माऊलीला जुन्या काळामध्ये. आणि त्यामुळं कोणत्या प्रकारचा रोग नाही, ना BP, ना शुगर, ना मणक्यात गॅप होता काय कोणत्या जुन्या काळात. छे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. का झाल्या? सुख वाढली, कष्ट कमी झाले, आणि कष्ट कमी झाल्यामुळं रोग प्रत्येकाच्या घरामध्ये शिरू लागले. जुन्या काळातले झाडून काढणं हा सुद्धा काय आहे? व्यायाम आहे. धुणं हा सुद्धा व्यायाम आहे. आजकाल आहे का हो या गोष्टी? काहीच नाही. सगळे यंत्र झालेलं आहे आणि त्या यंत्रामध्ये आपण करतो, पण आपल्या शरीराकडं आपण पाहत नाही. पण असं मला जास्त विषयांतर करायचं नाही. त्या जनाबाईच्या बरोबर देवानं दळण दळावं, कांडण काढावं. कष्टाची कामं भगवंताने केली. रात्रीची वेळ आहे, संध्याकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत देवानं दळण दळलं, कांडण काढलं. आणि अशी कष्टाची कामं केल्याबरोबर जनाबाईकडे देवानं बघावं आणि जनाबाईला म्हणत, जने अगं काय आहे का खायला? म्हणले. किती वाजता? रात्री 2 वाजता देवानं मागावं. जनाबाईच्या डोळ्यातनं पाणी यावं, देवा तुला देण्यासारखं आमच्या घरी काय आहे? आम्ही काय खातो? कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे. आता बोला कन्या भाकरीचे खाणे, 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 कन्या भाकरीचे गाठी राम नाम नाने, गाठी राम नाम नाने, गाठी राम नाम नाने, गाठी राम नाम नाने. कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे. गाठी पांडुरंग बाबा वैद्यांची चाल आहे ही. कन्या भाकरीचे खाणे.
गाठी रामनाम नाणे. अरे देवा आमच्या घरी काय आहे? बैसा वयासी कांबळा द्वारी तुळशी रंगमाळा. अरे आमच्या घरात देवा तुला काय मिळायचं आहे? कन्या आणि भाकरी याच गोष्टी आहेत, खातो का? अगं आण 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 बघू. आणि मग जनाबाने सांगत देवा अरे नामदारांच्या मुलाच्या ताटामध्ये जे शिल्लक राहतं ना ते माझ्याकडे येतं म्हणले. आणि ते बी मी कधी खाल्लं नाही खाल्लं तर तसंच राहायचं. आणि त्या 2-4 दिवसापासून साठलेले भाकरीचे तुकडे आहेत. भाकरी 2-4 दिवस जर राहिली तर ती कशी होते हो? अशी वाकडी होते ना. ते तुकडे जर असतील तर असे वाकडे होतात. आणि भाकरीचे तुकडे वाकडे का झाले की त्याला काय म्हणतो आपण? कुटकं म्हणतो, बरोबर ना? कुटके म्हणतात. कुटके तेही कसे आहेत? मोडके आणि विटके. कैसे खासे रे विठोबा? कसं खाणार? अगं जणे आण तरी. जनाबाईंनी ते नेऊन द्यावं. आणि ते नेऊन दिल्याबरोबर आता देवाने कधी खाल्लं गावं ती कुटकं. पण जेव्हा खायला लागला तेव्हा जनाबाई म्हणतात देवा जमानं खा बरा, हे कोरडे आहेत. आणि जर एखादा घास तुझ्या नरड्यामध्ये अडकलाच त्याला वरनं काय प्यावं लागतं? पाणी घ्यावं लागतं. पाणी पी बरा. देव म्हणला अगं जा, भूक लागली होती ना. पटकन देवानं लाभ रे बरकत रे आपलं सुरू केलं खायला भरा 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 भरा. आणि नेमका एक घास असा टोटर म्हणतो आपण त्याला, टोटर बसलं देवाचं. आणि टोटर बसल्यानंतर असं होतं घसा पॅक होतो, घास आतही जात नाही आणि पुन्हा बाहेरही येत नाही. मग तो बाहेरही गेला नाही आतही जर गेला नाही तर परिणाम काय होतो? श्वास रोखला जातो, डोळे पांढरे होऊ लागतात. देवाचे डोळे पांढरे व्हायला. देवाला हा काही मारता येईना. बरं नशीब देवाचं की जनाबाईंनी बघितलं म्हणून. आणि जनाबाई पळत 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 आल्या. मोडकासा तुंबा उदका कैसा घेसिबा. तुंबा तुंबा म्हणजे कळला का शब्द? हे जुन्या काळातले शब्द आहेत. आता फक्त कीर्तनापुरते सांगण्याकरता राहिलेले आहेत, बाकी हद्दपार आपल्या जीवनातून झालेले आहेत. अरे तुंबा म्हणजे भोपळा वला असताना तो पोखरायचा, बाहेरची साल तशीच ठेवायची जाड आणि ती वाळवायची. ती साल का टणक वाळली की त्याला काय म्हणायचं? तुंबा. आणि तो तुंबा बी कसा होता? मोडकासा तुंबा. उदक कैसा घेसिबा. देवान तसंच ते पाणी कसं तरी पिलं, निम्मा अंगावर निम्मा आतमध्ये गेलं आणि अशी डरकन देवान ढेकर दिली. आता मला सांगा, शारीरिक कष्टाची कामं देवाने केली, पुन्हा शिळं अन्न खाल्लं, पुन्हा गार माठातलं पाणी पिलं. आणि देव म्हणतात जने आता काय मला विटेवर जाणं होत नाही म्हणले. हां मग देवा आता इथंच झोपतो म्हणले. देवा इथं? अरे पण माझ्या घरी आहे काय? मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. अरे मोडकीच बाज आहे आणि त्यावरती वाकळ आहे. देवा अगं असू दे जणे, आजच्या दिवस इथंच झोपतो म्हणले. आणि मग देवानं ते मुकुट काढलं, किरीट काढले, कुंडलं काढली, गळ्यातल्या साकळ्या काढल्या, हातातले ब्रेसलेट वगैरे जे काय असतील ते काढले, अंगठ्या काढल्या, कौस्तुभ काढला, बाजूदंड काढले. हे सगळे दागिने जनाबाईंच्या इथे ठेवले. आणि परमात्मा त्या बाजूवरती झोपला. अशी झोप लागली. इकडं हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. इकडं रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी. देवा अहो इकडं दाटी दाट झाली आहे. उठा अरुणोदय झाला नाही का? उठा अरुणोदय झाला, उठा अरुणोदय झाला. गजर गर्दिनला घंटा गजर गर्दिनला. हरी चौघडा सुरू झाला, हरी चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा माद्वारी वैष्णव जन, माद्वारी वैष्णव जन. काकड आरती समयाचा माद्वारी वैष्णव जन, माद्वारी वैष्णव जन. उठा अरुणोदय झाला. देवा हो उठा. घंट्याचा आवाज झाला बरा, नाच झालेला आहे असं म्हटल्याबरोबर देवजी खडबडून असा उठला. आता मला सांगा, उशीर झालेला मनुष्य दागिने घालाल का हो? बरं दागिने एवढे होते की घालण्याकरता 1 तास जात होता. देवाचा मेकअप उरकणं शक्य नव्हतं. देवानं दागिने तिथेच टाकले आणि मग जनाबाईचीच वाकळ घेऊन पळाला.
जनाबाईची वाकडं अशी अंगावर टाकली आणि देव पळत गेला. का सगळ्यांना दिसायच्या आधी आपण विटेवर पोचलं पाहिजे या भावनेनं देव पटकन जाऊन विटेवरती असा कमरेवरती हात ठेवून उभारला. पण देवाच्या अंगावर काय होतं? वाकळ होती, वाकळ. पुजारी आले, दार उघडलं. दार उघडल्यानंतर दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पांडुरंगाकडे पाहिलं. देवाकडे पाहिल्याबरोबर काय? देवाच्या अंगावर वाकळ. पुजाराच्या हातातला काकडा पडला व धापकन खाली आणि वरडा लागला, अरे देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. सगळे लोक लागले बघायला. ती वाकळ काढली. आत दागिने नाहीत, वर किरीट नाही, बाजूबंद नाहीत, कौस्तुभ मणी नाही आहे, काहीच नाही आहेत, अंगठ्या नाही, ब्रेसलेट नाही. लोक लागली विचारायला, कोणी चोरलं, कोणी चोरलं. तेवढ्यामध्ये नामदेव महाराज आणि जनाबाई काकडा आरती पाहण्याकरता नित्यनेमाप्रमाणे पांडुरंगाच्या समोर उभं राहिले होते. नामदेवांनी पाहिलं, जने अगं वाकळ वळकीची दिसतीये म्हणले माझी. काय म्हणले नामदेवराय? जने वाकळ वळकीची दिसतीये. जनाबाई म्हणली, वळकीची काय म्हणताय? माझीच आहे की म्हणली ती. जनाबाई काय म्हणजे वाकळ माझीच आहे तुझी म्हणजे? हो. आता नामदारांना जनाबाईंचा अधिकार माहीत होता, पण बाकीच्यांना माहीत होता काय? ज्या अर्थी वाकळ जनाबाईची आहे त्या अर्थी चोर कोण आहे? जनाबाई आहे. जनीवरी आले मूळ. जनाबाईवरती मूळ म्हणजे आळ आला आणि आळ आल्याबरोबर त्या घराची झडती घेण्याचा आदेश दिला. आता झडती घ्यायला का त्याने काय लपवून ठेवलं होतं? दार उघडल्याबरोबर समोरच सगळं देवाचे दागिने होते आणि रंगे हात ज्याला म्हणतो ना आपण, चोर पकडला आणि जनाबाईवरती आळा आला. पंचायत भरली. पंचायतीमध्ये ठराव पास झाला की उद्या सकाळी जनाबाईला शूळावरती द्यायचं. चंद्रभागेच्या वळवंटामध्ये शूळ रवण्यामध्ये आला आणि तो शूळ रवल्यानंतर इकडं जनाबाईंच्या हातापायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत. जनाबाईंना चंद्रभागेच्या काठावरती घेऊन चाललेले आहेत आणि तेवढ्यामध्ये विचारलं, अ जनाबाई, काही क्षणामध्ये तुम्हाला आता मी शूळावरती देणार आहे, बरं मग तुमची शेवटची इच्छा काय आहे म्हणले. जनाबाई म्हणले, आमच्या जीवनातच कधी इच्छा नाही तर शेवटची कशाला होईल म्हणले. नाही नाही सांगा म्हणले काहीतरी. पण काय नाही म्हणले, 2 मिनटं मला त्याच्या अंगणामध्ये उभा करा म्हणले. कुठं? त्याच्या अंगणामध्ये उभा करा. लोक म्हणले काय हरकत नाही, शेवटचं दर्शन घेऊ द्या म्हणले. पांडुरंगाच्या अंगणामध्ये आणून, त्यावेळेस नामदेव पायरी नव्हती, अंगण होतं. बाहेरचा परिसर नामदेव आधी संतांच्या समाधीनंतर बांधला गेलेला आहे. त्याच्या आधी ते मोकळं पटांगण होतं आणि त्या अंगणामध्ये जनाबाईंना उभा केलं. आणि जनाबाईंना उभा केल्याबरोबर आता जनाबाई स्त्री स्वभावाप्रमाणे तो पदर आपला घेतला ना, असा खावला बघा चांगला, आणि पदर कमरेला खाऊन जेव्हा भगवंताला आठवण करून द्यायला सुरुवात केली, देवा अरे खाल्ल्या पिल्ल्याचे करी बा स्मरण. रात्री माझ्या घरी आला, माझंच खाल्लं, त्याची आठवण तरी ठेव. पण देव कुठला? देव हसा लागला. आणि मग जनाबाई म्हणतात, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. जनाबाईनं देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. ह्या शिव्या फक्त जनाबाईंनीच द्याव्यात, आपल्या मुखात शोभत नाही, आपली तेवढी पात्रता नाही. काय संपूर्ण अभंग मुळात तुम्ही पहा, तुमच्या लक्षामध्ये येईल. शेवटी जनाबाई म्हणतात, उभी राहोनी अंगणी आणि शिव्या देती दासी जनी. जनाबाईंनी शिव्या दिल्या आणि देव हसा लागला. शिव्या देता सुखे हसत असे. आणि त्या जनाबाईला घेऊन इकडं शूळाकडं आले आणि शूळाकडं जनाबाईंनी पाहिल्याबरोबर त्या शूळाचे झाले पाणी, मने नामयाची जनी. त्या शूळाचं पाणी 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 होऊन गेलं. आणि मग जनाबाईंचा अधिकार लोकांना कळला आणि साष्टांग दंडवत लोक जनाबाईंना घालू लागले. अहो जनाबाई, ज्या भगवंतांच्या प्राप्तीकरता योगी योग करतात, तपी तप करतात, जपी जप करतात, ध्यानी ध्यान करतात, त्यांच्या ध्यानामानामध्ये कधी परमात्मा जात नाही. किंवा जेत बुद्धीचे धावनर गे, विचार मागुता पावली फिरे, तर्कू आणि नेगे अंगी जायच्या, जिथं कुणी पोचू शकत नाही असा परमात्मा तुमच्या घरी काम करतो, झाडून काढतो. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. देवानं केर भरून टाकावा, तुमच्या संग दळण दळावं, कांडण काढावं, कितीतरी कामं. कैसा भक्तीसी भूलला, नीच कामे करू लागला, नीच कामे करू लागला, नीच कामे करू लागला. कैसा भक्तीसी भूलला,
भक्तीशी भुलला, भक्तिभावाला परमात्मा भुलला. आणि जनाबाईंच्या बरोबर हलकी फुलकी, नीच म्हणजे हलकी असली कामं सुद्धा परमात्मा करू लागला. आणि याला कारण काय जनाबाईंना विचारलं. आणि मग जनाबाई सांगतात, जनी म्हणे जोडी झाली केशवाची. अरे पण कशामुळं? दासी नामयाची म्हणून या. मी नामदेवांची दासी आहे म्हणून हा अनंत कोट ब्रह्मांड नायक माझ्याजवळ सर्व प्रकारची कामं करतो. याला कारण काय? तर मला नामदेवासारख्या महात्म्यांची काय घडली? संगत घडली. आणि त्या संगतीमुळं स्त्रीजन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले मद. अरे साधू संतांच्या पात्रतेचं मला बनवलं. आणि याला कारण काय? तर नामदेवांची संगत आहे. म्हणून जनाबाई आपला अनुभव सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. संतांचा तो संग नवे भलतेसा, 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 चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, पालटावी दासा दादाळेगा, पालटावी दासा दादाळेगा, पालटावी दासा दादाळेगा, पालटावी दासा दादाळेगा, चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, चंदनाचे सांगे पालटती धारे, पालटती धारे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई सांगतात स्वतःचा अनुभव. संतांचा तो संग नोहे भल तैसा. अरे हा संघ सामान्य नाही. ज्या अर्थी हा सामान्य नाही त्या अर्थी इतर कोणता तरी संघ सामान्य असला पाहिजेत. याच्यात थोडक्यात जर वर्णन केलं तर संघ प्रामुख्याने दोन आपल्याला पाहायला मिळतात. एक सत्संग आहे आणि दुसरा कुसंग आहे. दोन्ही संघाचा जर विचार आपण केला, संगतीचा विचार जर केला तर कुसंगाचा संघ सर्व परीनं आपल्याला बाधक आहे. कुसंगाचा संघ जो जो धरुदाता संघ तो तो होय
बाधा निर्माण होणारा संघ आहे. त्यामुळं दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू नका. का? खळाचे संगती उपयोग असे नये, आपणा अपाय त्याचे संगे. खळ नाम दुष्ट, दुष्टाची संगत आपल्या कोणत्याही उपयोगाची नाही. त्याकरता नेहमी सांगत असतो मी, दुर्जनम प्रथमम वंदे. दुर्जनाला शास्त्रामध्ये पहिला नमस्कार सांगितला आहे. काय? दुर्जनाला कितवा नमस्कार आहे? पहिला नमस्कार. आणि पहिल्यांदा त्या दुर्जनाला नमस्कार करा आणि त्याला सांगा, बाबा आमचा सप्ताह जवळजवळ 13-14 दिवस आहे, 36वं वर्ष आहे, 3 तपाची पूर्ती आमच्या सप्त्याला होत आहे. तेव्हा तू जर एवढे 14 दिवस आमच्या गावामध्ये या भागात जर नाही राहिला तरी आम्हाला आनंद होईल. तेव्हा त्याला पहिल्यांदा नमस्कार करा आणि आपल्यातनं बाजूला काढून टाका. का? त्याच्यामुळं इतरांना बाधा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आता इथं बराच वर्ग शेतकरी आहे. आंब्याला आपल्या आता मोहर लागलेला आहे, काही ठिकाणी आंबेही झालेले आहेत. आंबे पाडायला लागल्यानंतर शेतकरी तो आंबे सगळे उतरवतो, बरोबर? आणि काय करतो? त्याचं आडी लावतो, बरोबर? आडी लावल्यानंतर त्या आडीमध्ये हजारो आंबे असतात आणि त्यात जर एखादा कुठंतरी डाग लागलेला, खराब व्हायला लागलेला आंबा जर दिसला, शेतकरी आम्ही काय करतो? आडी काढून टाकतो का आंबा काढून टाकतो? काय काढतो आपण? आंबा काढतो. कुठला काढतो? सडलेला आंबा काढतो, नाचलेला आंबा काढतो, नाही का? तो काढून जसा फेकून देतात ना, तसं दुर्जनाला नमस्कार करा आणि त्याला काढून टाका. त्याच्यामुळं आपण अपाय त्याचे संगे, त्याच्या संगतीमुळं आपल्याला अपाय निर्माण होऊ शकतो, आपलं जीवन वाटूल होऊ शकतो. पण दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू नका. का राहू नका? दुर्जनाच्या संगतीचे अनेक दुर्गुण आपल्याला पाहायला मिळतात, अपाय आपल्याला पाहायला मिळतात. एका सुभाषितकारानं फार गोड दृष्टांत दिला. तो सांगतो, पावके लोह संसर्गेनं. पावक नाम अग्नी आणि लोह नाम लोखंड. अग्नीच्या संपर्कात लोखंड आल्यानंतर काय घडतो? लोखंडाचा रंग कसा असतो? काळा असतो. तो अग्नीत टाकल्यानंतर कसा होतो? लाल भडक होतो, लाल लोखंड होतं. याचा अर्थच अग्नीला लोखंडाची संगत घडली. पावके लोह संसर्गेनं. अग्नीला कोणाची संगत घडली? लोखंडाची संगत घडली. तो लाल तापलेला लोखंडाचा गोळा आपण कुठं ठेवतो? कपाटात नाही, आयरनवर ठेवतो, नाही का? आणि आयरनवरती ठेवून त्याला घनाने ठोकतो. तर मला सांगा, आकार कोणाला द्यायचा आहे? लोखंडाला द्यायचा आहे. फटके कोणी खायला पाहिजेत? लोखंडानं खायला पाहिजेत. पण त्या लोखंडाची संगत अग्नीला घडल्यामुळं विनाकारण, काही कारण नसताना, जसं अग्नीला सुद्धा त्या लोखंडाच्या संगतीमध्ये फटके खावे लागतात ना, तसं दुर्जनाच्या संगतीत, मूर्खाच्या संगतीत आपल्याला सुद्धा मानहानी पदे पदे, पावलोपावली अशा लोकांच्या संगतीमुळं लोक आपल्याला नावं ठेवतात, आपला अपमान करतात. असा अपमान जर आपल्या जीवनामध्ये नको असेल तर दुर्जनाला बाजूला ठेवा. दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू नका. कारण त्यांच्या संगतीमध्ये फक्त आणि फक्त दुःख आहे, अपमान आहे. आणि या गोष्टीतून सुटण्याकरता खळाची संगती उपयोगाची नाही, आपल्या उपयोगाची नाही आहे. आणि मग काय करायचं? संतांची संगत करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीत जर राहताल तर काय फायदे आहेत? किती फायदे सांगू. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये संतांच्या संगतीचे फायदे सांगत असताना फार गोड सांगतात. जाड्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम मानोन्नति द्विषति पापमपा करोति चेतप्रसाद यति दिक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. अरे भर्तृहरीने तुम्हाला मला प्रश्न केला, किम न करोति? संतांच्या संगतीमध्ये किती फायदे आहेत? आता किती फायदे सांगू. पहिला फायदा सांगितला, जाड्यम हरती. जाड्य नाम अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती, ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान प्राप्त कुठं होतं हो? घरी बसून? छेचे, संतांच्या संगतीमध्ये जावं लागतं. वास्तविकता ज्ञान सहज आहे का? जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. पुढच्या वया पाहून घ्या, न धरती त्याची आड वगैरे, नाही का? अति कठीण आहे ज्ञान, सहज प्राप्त नाही, दुर्लभ आहे. आणि कलियुगात तर अति दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे?
तर कलियुगामध्ये आताची अवधी थोडी असे. कलियुगात तुमच्या आमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि फार कमी वेळ म्हणजे शतवर्षाची गणना. 100 वर्षाचं गणित आपल्या आयुष्याचं आहे. त्यातले पहिले 50 वर्ष झोपीत निघून जातात. अर्ध रात्र काय, अर्धे कुठे गेले, झोपीत गेले. राहिलेल्या 50मध्ये अजून 3 भाग पडतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. मग मला सांगा, कोणत्या अवस्थेत तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं आहे? बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होते का? नाही. मग तारुण्यात? तिथंही नाही. मग म्हातारपणात ज्ञान होत असेल नाही का? तिथंही नाही. म्हणजे बाल्यावस्थेत ज्ञान नाही, तारुण्यात नाही, म्हातारपणामध्ये बी ज्ञान नाही. अरे मग ज्ञान होतंय कधी? म्हातारपणामध्ये कसं ज्ञान होईल आपल्याला? कारण आपलं सरकारसुद्धा एवढं हुशार आहे. वयाला आपल्या 60 वर्ष का पूर्ण झाले, आपल्याला काय करतंय? काय करतंय? रिटायर करतंय. का रिटायर करतंय? तुम्ही आता कामाच्या टिंब राहिला नाहीत असंच म्हणताय ना. म्हणून तुम्हाला काय करते ते अगदी चांगला सत्कार करून शाल, नारळ, गुलाबाचं फूल हातात देऊन म्हणतं बास उद्यापासून इथं यायची तुम्हाला गरज नाही, घरी जा. मग सरकार जर एवढं हुशार आहे, आपल्याला 60 नंतर जर तिथं घेत नसेल तर आमचा पांडुरंग एवढा भोळा आहे होय, तुम्हाला 60 नंतर पुन्हा पास करायला शक्य आहे का ते? छे. म्हातारपणामध्ये परमार्थ नाही, परमार्थ हा तारुण्यामध्ये. का तारुण्यामध्ये? तर तारुण्य हा मनुष्य जीवनाचा केंद्रबिंदू आहे. वैकुंठवासी आमचे घुलेबाबा सांगायचे नेहमी, तारुण्य मनुष्य जीवनाचा केंद्रबिंदू आहे. का केंद्रबिंदू आहे? तर त्याचं कारण असं सांगायचे, माणसाची बुद्धी तरुणपणामध्ये अनेक प्रकारची विद्या ग्रहण करू शकते, अनेक प्रकारचं ज्ञान तारुण्यात आपण घेऊ शकतो. अन्यथा इतर दोन्ही अवस्थेमध्ये नाही आहे. बाल्य अवस्थेमध्ये शक्य नाही, म्हातारपणामध्ये अजिबात नाही. मग कोणतं? तर तारुण्यातच आपली बुद्धी तैल बुद्धी आहे. तैल बुद्धी. तैल म्हणजे अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण म्हणतो आमचा पिंट्या ना शार्प बुद्धीचा आहे. काय म्हणतो आपण? शार्प बुद्धी. अलीकडच्या भाषेत आपण असं म्हणतो. पण जर आपली संस्कृत भाषा पाहिली तर तैल बुद्धी. तैल बुद्धी म्हणजे तेल. तेलाचा थेंब पाण्यात पडल्यानंतर एका ठिकाणी थांबतो का? जेवढं भांड्याचं व्यास आहे, व्यास म्हणजे आकार बरं, तेवढं ते तेल प्रसरतं. आणि तुपाचं थेंब टाका बरं, त्यात तूप पसरलं का? असं छे. तूप एका ठिकाणी घट्ट होऊन बसतं. याला म्हणायचं तैलबुद्धी आणि घृतबुद्धी. घृतबुद्धी म्हणजे दगडासारखी. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहूनही दगड बरे देवा. अरे दगड बरे अशी म्हणण्याची पाळी येते. पण काही लोकांची बुद्धी शार्प असते आणि तारुण्यामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. अहो उदाहरण तुम्हाला सांगतो, जगद्गुरू शंकराचार्यांनी 4ही वेद वयाच्या 16व्या वर्षी मुखोद्गत केले. बुवा कितव्या वर्षी? 14 ते 16 या 2 वर्षामध्ये 4ही वेद मुखोद्गत केले. अहो आपल्या सप्त्याला 36 वर्ष झाले, आपला हरिपाठ पाठ होईना. हरिमुखे म्हणा म्हणलं की पुढचा अभंग आठवना. जनरली सांगतो इथंच म्हणून नाही, सगळीकडं हाच प्रसंग आहे. माणसाचं पाठांतर होणं, कारण तिकडं लक्ष नाही आपलं, आणि लक्ष नसल्यामुळं पाठांतर होत नाही. पण शंकराचार्यांना 4ही वेद वयाच्या 16व्या वर्षी मुखोद्गत केले. ते म्हणतात लय जुनं सांगितलं महाराज, त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण पहा, त्याच्यापेक्षा अलीकडचं ज्ञानोबरांचं पहा. ज्ञानोबरांनी जगाला ज्ञान पुरल असा ग्रंथ ज्ञानेश्वरी वयाच्या कितव्या वर्षी लिहिला हो? कितव्या वर्षी? ज्याला आपण धोक्याचं म्हणतो, त्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानोबरांनी जगाला ज्ञान पुरल अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. ती म्हणतात याला बी 750 वर्ष 850 वर्ष 700 वर्ष होऊन गेलीत. जुना इतिहास झाला. त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण पहा. अरे ज्यांच्यामुळं आपल्या डोक्याची शेंडी राहिली, कपाळाचा गंध राहिला, गळ्यातल्या जानवे राहिले, माळा राहिल्या, आपले मठ मंदिरं राहिली, आपला धर्म राहिला, आळंदी पंढरीची वारी राहिली, आणि हा सगळा आनंद सुख सोहळा जो आपण भोगतोय ना, तो छत्रपती
शिवाजी महाराजांच्यामुळं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती शपथ घेतली की हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन. ही शपथ वयाच्या कितव्या वर्षी घेतली? 16व्या वर्षी. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, कोणतंही चांगलं कार्य आपल्या जीवनात जर कधी घडत असेल तर ते तरुणपणामध्ये शक्य आहे, अन्यथा म्हातारपणामध्ये नाही. का? बाल्यावस्थेत अज्ञान आहे आणि म्हातारपणामध्ये दुःख आहे, चिंता आहे. आणि यामुळे या दोन्ही अवस्था ज्ञान प्राप्त करण्याच्या उपयोगाच्या नाहीत. ज्ञान प्राप्त होण्याचं ठिकाण म्हणजे तारुण्य आहे, पण तेही तारुण्य तयाचा मातेरा केला तेने. कशामुळं? विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयामध्ये आपण दंग झालो. ज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. म्हणून ज्ञान दुर्लभ असलेलं ज्ञान, पण संतांच्या संगतीत जर जाताल तर जाड्यम हरती. जाड्यनम अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती केवळ संतांच्या संगतीमध्ये होते. अजून काय? भरतवारी सांगतात मानोन्नती. काय होते आपली? मानाची उन्नती. किती मान, किती सन्मान आम्हाला प्राप्त होतोय. काय कारण आहे हो? केवळ आपण संतांचं नामचिंतन मुखामध्ये आपले आहे म्हणून आपल्याला मान सन्मान आहे. आप्पा गोष्ट सांगायचे, नामदेव आप्पा, जुन्या काळातली गोष्ट आहे. असेच कीर्तनकार सप्त्याला कीर्तनाला यायचे नाही का, आणि कीर्तन का झालं, महाराज लोकांना सवय रात्रीतनंच निघून जायची. असेच महाराज रात्रीतनं निघून जायचे. एक दिवशी प्रसंग असा घडला, एका गावामध्ये सप्त्यामध्ये कीर्तनाला महाराज आले. महाराज आल्यानंतर काय स्वागत, बसायला पाठ, मागं टेकायला पाठ, पुढं ताटाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी दाट. त्या महाराजाच्या ताटामध्ये किती वाट्या, दुधाची वेगळी, श्रीखंडाची वेगळी, आमटीची वेगळी, तुपाची वेगळी, साखरेची वेगळी, अजून बऱ्याच वाट्या असतात ना. ताटामध्ये वाटींची दाटी दाट आणि पुढं उदबत्त्याचा घमघमाट. असा आपला थाटमाट कुठं? सप्त्याला गेल्यावर. आणि हेच महाराज कीर्तन करून का माघारी निघालं. रात्रीची वेळ असावी, बाहेर दणानून पाऊस पडत असावा, लाईट गेलेली असावी, त्यामुळं बाहेर उभारून दार वाजवते. पावसाच्या आवाजानं आपला खालचा आवाज वर जात नाही. अर्धा पाऊण तास दार वाजवतो, हाका मारतो, पण आतनं काही रिप्लाय येत नाही. येतो का आतनं रिप्लाय? आपल्याला काहीच येत नाही. अर्धा तास आपण हाका मारतो आणि अर्धा तासानंतर मग आवाज येतो, दम नाही का? हा, आवाज काय येतो आतनं? दम नाही का? हे खाली गप उभारतो बुवा. एक नाही, दोन नाही, पुन्हा 10-15 मिनटं निघून जातात. आणि 10-15 मिनटानंतर मग खाली येतात मॅडम, हळूच दार उघडतात. आणि दार उघडलं की दार उघडल्याबरोबर मांजर कसं घुसतात तसंही घुसतात भस्कन एकदम. बरं, आत गेल्या गेल्या तुम्हाला काय हातरून टाकून ठेवलं आहे, गादी घालून ठेवली आहे का, बेडशीट लावून ठेवले? काय काय नाही, आपणच आपली चादर हुडकायची, आपणच झटकायची, आपणच टाकायची, आपणच त्याच्यावरती झोपायचं. बरं, उठल्या उठल्या लगेच काय चहा कांदा पोहे तयार असतात का हो? छे छे, अहो सकाळचं आणि दुपारचं मिळून एकच जेवण. आणि ते जेवण बी कसं? आप्पा सांगायचे बा, करवती बेत. करवती बेत तुम्हाला कळला का? करवत कशी चालते? नुसता आवाज नाही बा, एक लेवल चालते. कशी चालते? एक लेवल चालते अशी करवत, एक लेवल. इकडे इकडं जात नाही. जाते का त्या वळिंबाच्या बाहेर? ती जे लाकडावरती रेष मारतात त्या रेषेच्या बाहेर करवत जाते का हो? नाही जात. तसं घरी गेले की आपलं जेवण पिठलं भाकरी, पिठलं भाकरी, भाकरीतनं हात उठला की पिठल्यात, पिठल्यातनं उठला की तोंडात, एक लेवल असा. असाच चालतो का नाही? इकडं भजे नाही, इकडं पापड नाही, तिकडं लाडू नाही, इकडं चटणी नाही, इकडं कोशिंबीर नाही, हात इकडं इकडं जातच नाही हो. एक लेवल चालतो असा. त्याला म्हणायचं करवती बेत. असं आपलं जीवन घरी गेल्यानंतर. पण संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मानोन्नती. मानाची काय होते? उन्नती. म्हणून तुकोबराय सांगतात, संत सज्जनी मांडले दुकाने, संत सज्जने मांडले दुकाने, जय जय पाहिजे ध्यान,
जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाटसाठी मुक्ती मुक्ती काय टाळ वाजवा. कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निदाय झाले पुढे गेले ते निराय झाले. वांचल त्याची सीमारे, वांचल त्याचे शिवारे, वांचल त्याचे वांचल त्याचे शिवारे. नाचत जाऊ गावारे, या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ गावारे, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ गावाखेडी, या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ गावाखेडी, या सुख देईल विसावारे. प्रत्येक फडावरची ही वेगळी वेगळी पद्धत आहे. असू द्या, पण आनंद आला का नाही. पुढे गेले ते निदाई झाले. अरे संतांच्या संगतीमध्ये काय आनंद आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपल्याला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. अहो पण कशाप्रमाणे प्राप्त होतात याच्याकरता दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत अभंगाच्या चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे पालती झाडे. बोला चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे पालती झाडे. चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे पालती झाडे. चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे पालती झाडे. दुर्बलाकडे देव माता, 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 दुर्बलाकडे देव माता. चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगे पालती झाडे. 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 विठोबार कुमार, विठोबार खोबाई, विठोबाई. जय जय विठोबार खोबाई, विठोबार खोबाई, विठोबार खोबाई, विठोबार खोबाई, विठोबार
जय विठोबा रखुमा जय 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 जय विठोबा हा 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो विठोबा 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 संतांचा तो संग नोहे भल तैसा पालटावी दशा तात्कालिक. बघितलं, संतांच्या केवळ नामचिंतनाचा प्रभाव आपल्यावरती एवढा आहे की आपल्याला ॲटोमॅटिक वाकायला होतं. प्रेम आहे, हे प्रेम माझ्यावरचं नाही, संतांचं मी अंकित आहे. केवळ ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव आपल्या मुखामध्ये आहे म्हणून मान सन्मान हा कशामुळे आहे? हा दिठवा जयावरी जळके की हा पद्म करून माथा पारुके तो जीवाची परितुके महेशेची. असं महिमा या संतांच्या संगतीचं आहे. उदाहरण दिलं, चंदनाच्या संगे, चंदनाच्या संगतीमध्ये जी सर्वसामान्य झाडं आलीत आणि त्या सर्वसामान्य झाडाला चंदनाने आपला सुगंध प्राप्त करून दिला. तुकोबराय फार गोड सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे आंगी, तुका म्हणे गुण तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी. चंदनाच्या अंगामध्ये असा गुण आहे की आपला सुगंध त्याच्यात जवळ उगवणारी जी झाडं आहेत, मग ते कोणतीही असू द्यात, कडुलिंबाची असू द्यात, जांभळीची असू द्यात, आंब्याची असू द्यात, येड्या बाबळीची असू द्यात, नाही का, कोणतीही असू द्यात, त्या सर्वसामान्य लाकडांना झाडांना चंदन आपला सुगंध प्राप्त करून देतं आणि त्याच्या संगतीमध्ये उगवणारी लाकडं सुगंधित होतात. आणि मग त्या सामान्य लाकडाचा अधिकार एवढा बनतो, चढली देव ब्राह्मणाची माता. नाथ महाराज सांगतात, ती अचेतन काष्टे सर्वता, चढली देव ब्राह्मणाची माता, त्याचा पांग पडे श्रीमंता, राजे तत्वता वंदिती. अचेतन आतली लाकडं, किंमतहीन आतली लाकडं. बोरीची लाकडं आपण कशी किलो घेतो? 5 रुपये 10 रुपये आता झाली किंमत, नाही का? हां,
त्याला मोल नाही काय. अशी झाडं पण चंदनी ते बोरी व्यापिली. चंदनाच्या संगतीमध्ये उगवलेलं बोराचं झाड सुगंधी असतं आणि त्यामुळं त्याची किंमत हजारो रुपये किलो होते. बरं, नुसती किंमत वाढत नाही, अधिकार वाढतो. अधिकार काय? देवाच्या डोक्यावर जाऊन बसतात ना, दुर्बल लाकडे देवमाता. आता उन्हाळ्यामध्ये चंदनाची उटी देवाच्या अंगाला करतात नाही का, आणि त्या उटी करता जे चंदन उघडलं जातं ते सगळं ओरिजिनल असतं का हो? जे बाजारामध्ये मिळतं तेच आपण आणतो ना, का तुम्ही जाता विरपणकडे कुठं? नाही ना, जे मिळेल ते आपण आणतो. त्याची किंमत का वाढली? केवळ चंदनाच्या संगतीमध्ये उगवलं. तसं तुम्ही आम्ही आहे. काय किंमत आहे? अहो, घरात तांब्यावर पाणी मिळत नाही मागून आपल्याला, पण संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मानोन्नती, मानाची काय होते? उन्नती होते. तसं चंदनाच्या संगतीमध्ये उगवलेलं सामान्य झाडसुद्धा सामान्य न राहता त्याला चंदनासारखा अधिकार प्राप्त होतो. पण चंदनसुद्धा थोडं कमी पडतो. लोह परिसाची नस आहे उपमा. संतांचा महिमा वर्णन करत असता तुकोबराचा शेपक अभंग आहे हा. लोह, परिस, चंदन, कामधेनू, चिंतामणी हे सगळे कमी आहेत. या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस आगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. हे सगळे सुद्धा संतांच्या केले उपकार. सांगू काय? बाप न करे ऐसी माय. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो की चंदनाच्या संगतीमध्ये बाकीची झाडं उगवली, त्या सगळ्या झाडांना सुगंध प्राप्त झाला, पण बांबूला सुगंध मिळाला का हो? बांबूच म्हणतात तुमच्याकडं? बांबूला सुगंध मिळाला का? आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बांबू कधी उघडला का हो? नाही, कारण त्याला सुगंधच नाही. आणि त्या सुगंध नसल्यामुळं त्या बांबूला बाकीची झाडं नावं ठेवावं लागली. आंब्याची झाडं, कडुलिंबाची झाडं, बाबळीची झाडं, कुणाला नावं ठेवावं लागली? हे लक्षात ठेवा बरं. बांबूला नावं ठेवायला लागली. काय म्हणू लागले? काय लागा एवढा मोठा वाढला, तुला काय मान आहे का? तुला कुठल्या सप्त्याला बोलवलंय का? हां, कुणाला म्हणतात? बांबूला. बाकीची झाडं म्हणू लागली. त्याला वाईट वाटायला लागलं. बांबूला म्हणतात लगा तुला कोणत्याही शुभ कार्यामध्ये लोक आठवण करत नाहीत. करतात का हो? बांबूची आठवण आपल्याला कधी होते खरं सांगा बरं? कधी होते आपल्याला बांबूची आठवण? वा वा, शेवट होते. आणा बांबू, आणा सुतळ्या, आणा गुलाल. केव्हा होते आपल्याला आठवण? शेवट. ही तुझी लायकी मुडदं व्हायची. कुणाला म्हणतात? बांबूला. पण नुसता मुडदा वाहून नाही, मुडदा काढून ठेवल्यानंतर ती तिरडी तशीच पडलेली असते बांबूची नाही का. काही भागामध्ये मी पाहिलं त्याला लाता घालून मोडतात. कुणाला? बांबूला. हे लक्षात ठेवा बरं शेवटपर्यंत. आणि अशी तुझी लायकी म्हणले. त्या बांबूला असं वाईट वाटलं, रडायला लागलं बुवा. कोण रडायला लागलं? बांबू. एकाला दया आली. अरे इथं रडू नको म्हणले. बरं मग जा आनंदीला ज्ञानोबरांकडं. ज्ञानोबराय तुला काहीतरी अधिकार प्राप्त करून देतील. कोणाला सांगितलं? बांबूला. बांबू उठलं, आलं ज्ञानोबराकडं. ज्ञानोबरांना पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला. कुणी? बांबूनं. ज्ञानोबरांचे पाय घट्ट धरले, रडू लागला. ज्ञानोबराय म्हणे अरे उठ उठ, का रडतोयस? बांबू म्हणला मला कुठंच किंमत नाही माऊली. तुम्ही जर कुठं मला स्थान प्राप्त करून दिलं तर जीवन सफल होईल, नाही तर मुडदं व्हायच्या लायकीचा मी आहे म्हणले. मला काय किंमत नाही म्हणले. अरे पण झालं का इतका उद्वेग? इतका उद्वेग होण्याचं कारण आमच्या झाडातलं श्रीमंत झाड आहे म्हणले चंदन, आमच्या भावकीतलं. बरं मग त्यानं म्हणले बाकीच्या सगळ्या भावकीला वास दिला, सुगंध दिला, पण मला काहीच दिलं नाही म्हणले. आणि त्यामुळं मला कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये कोणी बोलवत नाही म्हणले. कुठंच मला मान नाही, सगळे हिनवतात. मला काहीतरी मान प्राप्त करून द्या. मला बांबूने आवेरलेलं आहे, त्यानं माझा स्वीकार केला नाही. ज्ञानोबराय म्हणले असं त्या बांबूने तुला आवेरले ना, काय हरकत नाही. त्या चंदनाने तुला आवेरले ना, काय हरकत नाही. त्या चंदनालाच तुझ्या पायावरती घालतो, मग तर तुला समाधान होईल का? असं कोणाला म्हणले माऊली? बांबूला म्हणले. बांबूला एवढा आनंद झाला. वा 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 वा, चंदनाला जर माझ्या पायावर घातलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच.
असं कोण म्हणलं? हे लक्षात ठेवा शेवटपर्यंत. बांबू म्हणला. आणि मग ज्ञानोबरांनी काय केलं, त्या बांबूच्या बाकीच्या फाट्या छाटून टाकल्या, सरळ केला त्याला. आणि त्या बांबूला आपल्या वारकरी संप्रदायाची काय लावली? ध्वजा लावली, म्हणजेच पताका लावली. आणि ती पताका माऊलींनी काय केली? खांद्यावर घेतली. माझे मनीची आवडी पंढरपुराने. आणि ती पताक बांबूसह ज्ञानोबरांनी खांद्यावरती घेतल्यामुळं तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं पंढरपूरला जाताना पहिल्यांदा काय घेतो? डब्याची पिशवी घेतो का पताका घेतो? काय घेतो पहिल्यांदा खांद्यावर? पताका. बरं, नुसती पताका घेतो का बांबूसह घेतो? बांबूसह पताका आपण घेतो. आणि त्या बांबूला घेऊन पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेला आंघोळ जात असताना बरोबर कुणाला घेतो? अरे कुणाला घेतो? बांबूला, म्हणजेच पताकेला घेऊन आपण जातो. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर त्या बांबूला स्नान घालतो. आणि पुन्हा घरी आणल्यानंतर त्या बांबूला कुठं ठेवतो आपण? देवघरापाशी ठेवतो. आणि चंदन उघडल्यानंतर पहिल्यांदा कुणाला लावतो आपण? आपल्या कपाळाला लावतो का बांबूला लावतो? बांबूला लावतो. बरं, कुठं वरती लावतो का खालती लावतो? पायापाशी लावतो. ज्या चंदनानं बांबूचा अव्हेर केला त्याच चंदनाला ज्ञानोबरांनी बांबूच्या चरणावरती घातला. आणि सामान्य असलेला हा बांबू, पण त्याचा अधिकार काय? आज वारकरी संप्रदायामध्ये दिंडीमध्ये बांबूची अशी कैची लावून ठेवतात, म्हणजे पताकेची कैची लावतात. आणि त्या दुपारचा नैवेद्य पहिल्यांदा जर कुणाला दाखवला जात असेल तर त्या कैचीला, म्हणजेच बांबूला दाखवला जातो का नाही? बांबूला खांद्यावरती आपण घेतो. एरवी त्या बांबूला काही किंमत नाही, पण परमार्थामध्ये आल्यानंतर त्याला असामान्य किंमत प्राप्त होते. त्याला खाली पडू देत नाहीत. आपण खाली पडतील पण बांबू खाली पडू देणार नाहीत. इतका अधिकार त्यांना ज्ञानोबरांनी प्राप्त करून दिला. चंदनाच्या संगे पालटती झाडे. चंदनाच्या संगतीनं इतर झाडं पालटतात, पण ज्ञानोबरांसारख्याच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाचा काया पालट होऊन संतांसारखा अधिकार तुम्हा आम्हाला प्राप्त होतो. असं का होतं? तर तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हे काय ऐसे व्हावे संगती स्वभावी. हा संगतीचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? आपण थोडक्यात मगाशी पाहिलेलं आहे. ज्या जैसी संगती त्या तैसी गती. आणि त्या जीवन पद्धतीनं आपलं जीवनसुद्धा पाण्यासारखं आहे. पाण्याला विशिष्ट रंग आहे का? पाण्याचा रंग कोणता? पाण्याला विचारा, पाणी तेरा रंग कैसा. काय सांगतं पाणी आपल्याला? जिसमे मिलाया वैसा. ज्याच्यामध्ये तुम्ही मला घालताल तसं माझं जीवन बनतं. पाण्याला स्वतंत्र रंग नाही, तसं तुम्हा आम्हाला स्वतंत्र जीवन नाही. आपलं जीवन ठरतं पतन उद्धार संघाचा महिमा. पतनाला जायचं का उद्धार करायचा, हे संघावरती म्हणजे संगतीवरती आपलं जीवन आहे. तसं हे काय ऐसे व्हावे संगती स्वभावे. हा संघाचा स्वभाव आहे. अजून काय? अनिके पालटावे देहा लागी. माणसाच्या स्वभावामध्ये अवस्थेमध्ये बदल घडतो, यात विशेष नाही. आपल्या शरीरात सुद्धा संतांच्या संगतीमुळं बदल घडतो. ज्ञानोबरांच्या जीवनातलं पहा. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. 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 तीन निमिष मात्रे देह पालटीला. 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 स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. 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 तिही निमिष मात्र देह पालटीला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मुळात कथा पहा, तुम्हाला सगळ्या कथा माहीत होतील ऑटोमॅटिक. पहावे पुराणी विचारून आता तेवढा वेळ आपल्याकडे राहिलेला नाही. शेवटी ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा, जनाबाई म्हणतात की कुणाच्या संगतीमध्ये हा सगळा वरील बदल आमच्या जीवनामध्ये घडल. तर ज्ञानोबारांचं नाव घेऊन जनाबाई सांगतात, ज्ञानोबारासारख्या महात्म्यांच्या संगतीत जर तुम्ही राहताल
तर हा सगळा बदल तुमच्या जीवनामध्ये घडल. एकच शंका निर्माण होते. काय शंका आहे? जनाबाईंनी अभंग कधी लिहिला हो? 700 वर्षापूर्वी. त्या नेमाप्रमाणे ज्ञानोबांची संगत त्या काळात लोकांना शक्य होती. पण आता 700 वर्षानंतर ज्ञानोबांची संगत आम्हाला घडल का हो? का? समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. संजीवन समाधीस्थ ज्ञानोबा आहेत. मग ज्ञानोबा जर समाधीस्थ असतील तर त्यांची संगत आपल्याला घडल का हो? नाही घडणार. मग जनाबाईंचा अभंग आता युगात मला आताच्या युगामध्ये लागू पडाल का हो? नाही पडणार. मग काय करायचं? तर जनाबाईंचा अभंग त्रिकाल म्हणजे 3ही काळामध्ये लागू पडतो. मागही पडला, आताही पडल आणि पुढेही पडल. पण कशाच्या योगानं? तर थोडक्यात जर विचार केला तर ज्ञानोबा जर समाधीस्थ असले तरी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आजही तुमच्या आमच्या घरामध्ये आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी नाही असा मराठी माणसाचं घर शक्यतो आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबांचं मूर्त स्वरूप आहे, वाङ्मय स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे वाङ्मय रूप आहे. जशी गीता भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय रूप आहे. काय ग्रंथ नव्हे, नाही, वाङ्मय मूर्ती प्रभूची. बाप ग्रंथ गीता विधी प्रतिपादी देवता वरी प्रतिपादी देवता तो श्रीकृष्ण भक्ताजी नाही ते झाले. भगवंत आता ती मला पटकन आठवना. भगवंताचं साक्षात रूप म्हणजे गीता आहे. वाङ्मय मूर्ती प्रभूची. ती वाङ्मय रूपानं मूर्ती आहे. कोणाची? प्रभूची. तसं ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबांचं वाङ्मय रूप आहे. नामदेवांची गाथा नामदेवांचं वाङ्मय रूप आहे. नाथांचं भागवत नाथांचं वाङ्मय रूप आहे. तुकोबारांची गाथा तुकोबारांचं वाङ्मय रूप आहे. हे स्वतंत्र ग्रंथ नाहीत बरं, स्वतंत्र काव्य नाही. हे त्यांचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. स्वरूप कोणाचं? संतांचं. आणि संतांचं ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबांची मूर्ती आहे, वाङ्मय रूपातली मूर्ती. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये राहा. मी नेहमी सांगतो ज्ञानोबांच्या जीवनामध्ये एकदाच रेडा बोलला. किती वेळा बोलला हो? एकदाच बोलला ना. ज्ञानोबांच्या संपूर्ण चरित्रात जर आपण पाहिलं तर ज्ञानोबांच्या जीवनामध्ये एकदाच रेडा बोलला. पण ज्ञानेश्वरीच्या जीवनामध्ये काय शब्द वापरतो मी? ज्ञानेश्वरीच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्यासारखे लाखो रेडे रोज बोलतायत. रोज बोलतायत का नाही? कुठं ना कुठं ज्ञानेश्वराची प्रवचन आहेत, ज्ञानेश्वराचे उपक्रम आपण राबवलेले पाहायला मिळतात. तुमच्या आमच्यासारखे लाखो रेडे ज्ञानेश्वरीच्या संगतीमुळं रोज बोलू शकतात. एवढा हा महान ग्रंथ आहे. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी हा ग्रंथ सर्व ग्रंथांमध्ये श्रेष्ठ आहे. ग्रंथांचा राजा तिला म्हटलं जातं. काही लोक दुराग्रहानं वेगळं काही बोलू शकतात, तो भाग वेगळा आहे. पण इथं ज्ञानोबार आहे आणि ज्ञानेश्वरी यामध्ये फरक नाही. ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबार आहेत. ते ज्ञानोबारांचं वाङ्मय रूप आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये राहा. आणि ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये जर राहताल तर चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बल लाकडे देवमाता. ज्ञानोबासारख्या महात्म्यांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजेत. तरच आपल्याला चंदनाची संगत म्हणजे ज्ञानोबाची संगत प्राप्त होईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल. गेल्या 36 वर्षापासून म्हणजे 3 तप जवळजवळ आपल्या सप्त्याला या पूर्णत्व होत आलेली आहेत. अखंड हरिनाम सप्त्याला सुरुवात करून 36 वर्षापूर्वी तर छोटंसं रोप लावलं, त्याचा आज मांडवावरती वेल गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणतंही झाड लावणं सोपं आहे, ते जतन करणं अति कठीण आहे. झाड लावणं सोपं आहे, झाडे लावा इतकं म्हणणं चांगलं आहे. लोक येतात, समारंभ करतात, झाडं लावतात, निघून जातात. पुन्हा त्याला पाणी कोणी घालायचं, त्याला खत कोणी घालायचं, त्याची जोपासना कोणी करायची, हे शक्य नसतं बुवा, अत्यंत कठीण आहे. म्हणून लावलेलं रोप पूर्णत्वाला जाईलच याची शाश्वती नसते. पण जर एखादा त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहिला, आवड धरून उभा राहिला, तर त्याचा वेल गेला गगनावर सुद्धा त्याचा वेल गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तीच काहीची परिस्थिती आज आपल्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये श्रमिक सहयोग मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ अखंड हरिनाम सप्ताह
आपल्या या ठिकाणी मोठ्या थाटापाटामध्ये, मोठ्या भक्तिभावानं, मोठ्या आदरानं, मोठ्या प्रेम, मुंबईसारख्या एक शहरामध्ये जिथं एकमेकाला सहन करणं अत्यंत कठीण जातं, अशा स्थितीमध्ये 15-15 दिवस सप्ताह म्हणजे जणू काही छोटी आषाढीच आपल्या गल्लीमध्ये आहे याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि मी तर नेहमी सांगेल, असा हा सगळा दैदिप्यमान कार्यक्रम बघून हा भक्तिभाव, माता माऊली बंधू असतील, टाळकरी असतील, आमचे वाजवणारे असतील, साथ देणारे असतील, चोपदार असतील, हे सगळे मिळून हा एकट्याचा खेळ नाही आहे. अहो देवाला एकट्याला काही करता आलं नाही, तुका म्हणे अशी नाही भक्तावीन, भक्ताशिवाय त्यालाही जर कोण नाही तर आपण तरी एकटं कुठं करू शकणार आहे, एकटं कोणीच करू शकत नाही. आणि त्यामुळं हा मेळ सगळा जमला आणि त्या मेळाचा एक एक दिवस आज आपण पार करत जातोय. हा सप्ताह आता चढीला लागला म्हणतो आपण, चढीला लागणं आणि शेवट त्याला टीप गाठणं म्हणजे कळस गाठणं, ही उच्चतम अवस्था आहे. सातू अस्मिन परम प्रेम रूपा या लब्ध्वा अमृतो भवती तृप्तो भवती. तृप्त झालं पाहिजे आणि तृप्त का झालं की मत्तो भवती. मत्तो म्हणजे मध चढला पाहिजे, मध चढल्यानंतर हत्ती कसा नाचतो, मदोन्मत्त झालेला हत्ती नाचण्याची जी पद्धत आहे ना, तशी शेवट हरिभक्तांची अवस्था होते. कशी? तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. एका हाती टाळ, एका हातीची पळिया घालती हुंबरी, एक वाती टाळिया मातले वैष्णव. मातले म्हणजे माजले हे चांगल्या अर्थानं बरं. मातले वैष्णव नटते नाना छंदे, नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. ही उच्चतम अवस्था आपल्याला शेवट प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरता आणि मी नेहमी सांगतो की असा ज्या वेळेस भक्तीचा रंग चढतो ना, त्यावेळेस आज तरी मला असं वाटतंय, आज या क्षणाला पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये नाही, तो पांडुरंग परमात्मा आपल्या इथं दत्त मंदिरामध्ये हजर झाला. त्याला कारण रंग बरे कीर्तनात प्रेमी हरिदास. आणि तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. जो 2-2.25 तास झालं, आपल्याला कशाची आठव झाली का हो? नाही झाली आठव. त्याला कारण ही रंग देवता आहे. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल रंग बरे कीर्तनात. आणि तेथे असे देव उभा, ही अवस्था तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच सेवा पांडुरंगानं आपल्यातनं करून घ्यावी. हा 36वा आहे, पुन्हा 50वा सप्ताह आपल्याला करायला मिळावा, 75 करायला मिळावी, 100वी करायला मिळावी. आणि 100व्या सप्त्यापर्यंत तुम्ही आम्ही चांगल्या अवस्थेमध्ये जिवंत असावं ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतात. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली श्री ज्ञानदेव नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. हात वर करा. देव जनाबाई, नामदेव 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 जनाबाई, नामदेव